भर बांधारा अंगात नाही किती भर टाकत आज गावचा सरकार असतो किती बांधारे पडले अजून या भाष्याच्या चारित्र्याला डाग नाही टाक बांधारे पडले या पाण्याचा बांधारा कोराचा काय गोल्या आज मग अगदी मग सापडले नी काय करतो उन्हात आणत जाऊ दे आता बस आपण तर सावलीमध्ये लेसून लागू राहिलं अरे त्या झाडाखाली ते बघा म्हातार बसेल दिसतं राव करत बी का असेल ते लोकांचे बांधारेच करतो ते म्हातार त्याला का घरी झोप येते हो ना चला मग चला म्हाताऱ्याची मजा घेऊ आपण त्या बघल्या मस्त झोपल्या बघल्या म्हातारे पाना तू क्या बाबा राम 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 मायला यायच्या या तो सौरव तिकडं कुठं विहिरीले पाणी राव म्हातारीच्या रे बघायची रिलेस पाणी दिसतो हो ना बरोबर बाबा काय चाललं पाणी बाबा तुमची हिरीला आपल्या हिरीला बा आहे डोंगन आहे बरोबर हा बरोबर कुठे गेल ते गेल तर बाबा वाड्या खोड्यानं वाड्या खोड्या ना ते गावलं का वाड्या ना नाही बाबा आमच्या जमान्यात कुठे गावरालं हा म्हणा तसं तुमच्या जमान्यात होतं ते आमचा जमाना अरे आमच्या जमान्यात नका विचार करू बाप्पा आमच्या जमान्यात असे मवळ गावाचे उळवालाच माझे म्हणलं म्हणूनच म्हातार खोखू माजलं काय रे काय काही नाही बाबा नाही बाबा काही नाही म्हटलं जेवण बिवण झालं का जेवण गिवण काय आपल्याला धकतं का आता या वयात म्हणून लय प्रॉपर्टी कमवली तुम्ही आहे ना हा मग प्रॉपर्टी बस पोरा बारासाठी करू लोकांचे बंदर करू करू काय काही नाही बाबा काही नाही हा मग बस मी मानते रोजच्या रोज पॅक मारू मारू शकतो काय म्हणाल तू मोठ्यानं बोलवा ना काही नाही बाबा म्हणलं तब्येत बरी तुमची अरे आपल्या तब्येतील की होतं का हे शेजारी पाजारी सुधरते ती पर मार मग बांधारे कोरण लावले अरे शेजारची पाजारची जी आहे ना म्हातारा हो मरते तिचीच वाट पाहते काय काही नाही बाबा घरचे बरं एक म्हणलं हा सगळे बरे तुमचे कस काय बरे मस्त का म्हातारी दुखत माग हा आता बरं आहे येणार पाहायला हो का पण तो बाप घरी होता बाबा तुम्ही बी काय बोलते चालवतात बाळा माझ्या घरात दिवस आहे घ्या माझ्या करून हा तर म्हातारीचं मग जरा माझ्या करायचे दिवस होते माझ्या करायचे दिवस होते का हा माझ्या बरं येतो बरं दगड गिडे लावतो खाली गेले आपल्या वावरामध्ये हो येतो बंधारे करू लोकांचे का बाबा चेस चेस येतो येतो अरे जा मायचं सुकळतं ग तिचं रोज चाटा मायला याच्या भत्ता घेऊन जा आज लगे आपल्या वावरात गेलाच पाहिजे ट्रॅक्टर अरे 8 दिवसापासून चाटा मारू आला नाही कोणत्याही हालतीत येऊन काही म्हणलं तरी मोठ्या वावरात गेलाच पाहिजे नाही तर लगे तुम्हाला आणू द्यायचं दुसरं ट्रॅक्टर पाहून घेऊन यायचं यायच्या वाजूला कुठलंच काय मग याला कसं आहे बोला ते आपल्या वावरात वाटा मारतो का नाही आता हे झालं की तुमच्याकडेच आहे ना आलं जवळ जवळ आता तुमच्या आम्हाला चाटा मारला नाही तुम्हाला मारला द्या मायला रोज उराले पैसे घेऊन झाले डिझेलला दिवस डोक्यावर आले कसे राहते भाऊ चाटा मारल्याशिवाय काम नसते व शेतकऱ्याची अरे चार पण आम्हाला लटकत कामाला ना एवढं झाल्यावर तुमच्याकडे शे नाही ना अरे पण 10 दिवसापासून चक्र आणणं लावलं ना का टाकराल का पाडा का एक सांगा कोणतं बी नाही येतो ना आता काम एकच नाही ना 10 दिवसापासून ते चालू तुमचं येतो डिझेलला पैसे घेऊन जातो मायला आम्हाला का फाशी
दिवस कोणते आले? झालं दिवस आले आता. संपदाला मिरगात मारतो मग रोट्या आणि पेरणीत आम्ही नळात्रा का कसं आबळ उठलाय दिसून राहिलं का? झालं आता जवळच आलो ना तुमच्या. तू येतो कधी? 31 तारखेला शासनानं पाणी सांगितलं, पुन्हा शासनानं लॉकडाऊनचा आदेश दिला. आता लॉकडाऊन बंद होतं चालू होतं. तू रोट्या मारशील कधी? आम्ही छेड्या गाडा कधी? त्या तुट्ट्या भेटत्या की नाही भेटत्या? काय काय करणार? माझ्यावर चाटा मारायचं हादराती राव. 10 दिवसापासून चाटा आणणं लावल्या पद्धत राहत चाटा आणायची. पद्धत नाही पण मग आता चालूच आहे ना. पण थोडी आता येतो ना. अरे बंद आहे पण तुम्ही वावरातून जात्या राव इकडे येत्या. 31 आता हे तारीख झालं की उद्या पहिलं आपल्या वावरात या की बाकी काही दांगड करू नका आता. लगेच हा, घे. आता कधी पण चाट आणली ट्रॅक्टर वावरातच आणायचं नाही ना. याचे पैसे वापस घ्यायचे कारण ट्रॅक्टर काळ पाडणी ट्रॅक्टरला. अरे त्याच्या तुंब आणि मी आता आता कसं आलं पाहू ते? आता चला आता ट्रॅक्टर आणतो एक शिरून. बस झाला चाटा. ट्रॅक्टर 100% आलाच पाहिजे. बांधारा गिंधारा व्यवस्थित लावून घे. आता लगे दोरीच घेतो म्हणलं पण जरा. तुला सांगतो लोकांकडे ठेवायचं नाही. एक ईदवर बी एक अजिबात ठेवायचं नाही. मागून घ्यायचं. अजिबात नाही. काय हो बघा पाय पाय अरे खरे अरे तो आपल्या आधी हजर झाला वावरात. आता याचे खरे अरे याच्या मासनात गावरा गेला तरी खरे राजाजवळ गुल्ल्या लावायचा तर राणीजवळ गुल्ल्या लावला. कधी जाईन का असे ढेकळं एका लाईनीत लावत असन त्यो इतकं भाडवा आहे. मला हे म्हातारी घाण झाली वो याच्यावली बी पण ते नाही समजत रे बाबा या लोकांना. त्याच्यासाठी मी तुला आणलं एकट्यानं काम केलं लोक म्हणते हेड लोकांच्या गांडी ढेकळं घालतो. खरं खरं असं गावात असं दाखवतो त्या मला कोणी म्हणन की अरे काय राव माणूस हा. पाय ना तो ती माणूस टोपी ते कपडे बागळा दिसतो लोक आणि इकडे बघा ढेकळं रचतो. माणूस पाहते मला बांधारा कुठं तूच पाय आता हे पाय ढेकळा पाहतो का पाय ना माग पाहतो का पाय ना तसं त्याला ऐकून जाऊ राहिलं आराम करायला. पाय 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 आता उचलत नाही त्याला उचलत नाही ढेकूळ तर लोट तरी पौराला कसं लोटू कसं करू. उचलू लोक दर्शक उचलू लोक म्हणलं हो पाटील. राम 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 हा राम राम चालला तुमचा. राम राम हात कर देऊ का इकडं? आईला येतं का नाही व्याज ट्रॅक्टर म्हणे व्याज 100% येतो. यायला पाहिजे मला सोबती होता बरा तो गेला चालल्या बरं ये सोबती गेला घरी. आयला ते म्हणत होत 100% ट्रॅक्टर म्हणून या इथून घ्या इकडे इकडे. निघला का बाय बाय डोक्यात टाकीन पावडं मग टाकीन धोत्रा धरला काय मग पाहून घे कुठून बाय खाली उतरून काय यायला बोलू ये इथं बाय यायला बोलू तो ड्रायव्हर रे दाखव नको सोबती घरी गेला मग म्हणून म्हणतो का हा इकडे बाय ये बाय इकडं 4 माणसं बोलू इकडे आला इकडे इकडे तुम्ही इकडे गौऱ्या गेल्या तो ढेकुळ येत नाही का इकडे तिकडे बोललो कर तुम्ही पाहताय रशिया ढेकळं तरी इथून आणलं ना आपण का तू खाली उतर त्याला ना 4 चौक आणले ना त्याला बोल तो ड्रायव्हर आहे. मी की बोललो नाही तुम्ही काही नाही बोलले बाबा. नाही बोलले यानं टाकतो मावळत घातलं त्याच्या औरत घातलं तुमच्या औरात कोणच्या औरत घातलं नीट पा इथं तुम्ही येड्यावर नका करू म्हणलं
अरे राव, अरे तुमच्यावर करलं काही नाही तर. पाय 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 तुम्ही उतरू नका कपडे गिपडे फाडून टाकी. आता घरी जा गुच्चूप की आणते तुम्ही करा चालू करा करा चालू करा तुम्ही चालू. उद्या आणू उद्या आणू तू बोल आता इकडे काय बोलले बोल आता. गेले टाकलं खडखड करत होता खडखड म्हणजे दिलो तुला तरी खडखड करू येतो मग तिथून नाही घे ना भाऊ घे ना तिथून ही कुणीटच होती तो इकडे रवली इट वाचता देव मागड करू नको. अरे तो जवानीत होतो ना तो 4 तू काय पिवळं करीन धोतरच पिवळं करीन. बाबा थांबा भांडण करू बाबा. आता अरे बोलायला गेल ना नवीला तर नाही पाणी पाहिजे काही पाणी पाहिजे नाही तुला. तो म्हातारा मेला तेव्हाच पाणी पाहिजे तो बाकी कोणला पाहिजे. हो का हा मारलं मग म्हातारा मारच्या आधी मग आणि आता मग लेकर बाळा घेऊन येतो मग पाहतो आहे का तुला आहे का लेकर आहे का. हा मी का हातावर खा आता ते पाटलं पोर झालं ते सांग आता काय करू किंवा सांगा पण असंच राहील. असंच राहू दे. अरे राम राम तू त्या काका तू तेच म्हणणार बस का मग आ लागलं का राग. काय आला घरा कस काय आलाय. अरे बाबा आलो तुमचे भांडणं ऐकत भांडणं ऐकत काय भांडणं ऐकतो काय झालं होतं ते. बांधारे करत ना म्हाताड्याची आजच गेली. कधी झाला अरे बाबा जिगरी येतो आला जिगरी उरावर बसून या जिगरी उरावर बसून जिगरी नीट बघ नीट बघ. काय नीट बोला. बाबा म्हणतो तुम्हाला बाबा काय म्हणतो बाप पण ना बाबा काय म्हणतो अरे बस बस लागले का तुम्ही परत. बरं एक काम करा आपण तिथे बसू मी तुमचं काय झालं काय ते मला सांगा एकदा क्लिअर. बरोबर भांडण करू ना. बस तू काय काका बस बरं बस चंदा बस बस बरोबर बोल बरोबर तू बरं सांगा बरं मला काय झालं तुमचं सगळं सगळं. काय सांगतो एवढा मोठा दगड उडतेनं माझ्या बांधऱ्यात लावला. केवढा एवढा मोठा दगड उडतेनं माझ्या बांधऱ्यात लावला. एवढा एवढा मोठा एवढा हा एवढा मोठा दगड उडतेनं माझ्या बांधऱ्यात लावला. मी लावला तुम्ही लावला. 4 माणसं होते. तू थांब मला बोलू दे बोला तू बोलू. एक एक बोला. यानं बिना विचारता ट्रॅक्टर वावरातून माय आणलं. हा माया खाली वावरातून मग सगळं वावर निब्बर उरलं. यानं वावरातून माय ट्रॅक्टर आणलं. बरं आणलं मा बांधाऱ्यात डायरेक्ट पुरा बांधारा फोडा इथून तिथून वावरातून ट्रॅक्टर आणलं खरं माया करू लागला बापाच्या वैसा. अरे चंद्या तुम्ही एक मिनिट आहे का शेजारी धर्म आहे. ट्रॅक्टर आणलं वावरातून मान्य पण तो बंधारा कोरला. त्याचा बंधारा कुठे कोरला 4 चौघायला दाखवला म्या. इथून दगड लावतो इथं लावतो इथून लावतो इथं लावतो याचं कौरलोक चालन बसनाच गावऱ्या गेल्या. काय तुम्ही काय तू काय झालं तुम्ही बंधारा एवढा दगड इकडे ठेवला एवढा दगड इकडे ठेवला. तू काय काका आता तुम्ही मोठे ना मोठा आहे म्हणून त्याला समजून सांगू राहिलो. त्याच्या बापाचं वयच आहे तुम्हाला अरे तुरे करतो. बाबा तुम्ही बोलतेच तसं. चंद्र तू ऐकून एकदा ऐकत तू काय. आज आपल्या महाराष्ट्रावर आज आपल्या पृथ्वीवर काय महामारी आली का चंद्या. अरे लोक कोरोनानं मरवले ना तिकडं. अरे तुम्ही बरं मला सांगा तुम्ही ते बंधारा माड्यावर घेऊन जाणार वरती. एवढा दगड तुम्ही माड्यावर घेऊन जाणार वरती. हा अहो तू काय काका आपल्या महाराष्ट्रात कोरोनाची संख्या नुसती झपाट्यानं वाढ राहिली. हो तुम्हाला माहिती आहे ना एवढं की त्यांच्या त्या शवाला पण कोणी हात लावा नाही. हा त्यांच्या याच्या एक दाना तर टाका नाही हो कोणी. धक्का तर लावून राहील त्यांना कोणी. हा आता उद्या नाही समजा असं होऊ नये. उद्या नाही जर तुम्हाला कोरोना झाला तुम्हाला कोणी हात लावणार काका. तुम्ही कोणाला विचार नाही का. अहो तुम्ही याला काय म्हणता तुम्ही तुमचं पोरग तर तुमच्या जवळ येईन का.
ह्या म्हणजे अशी एवढी संकटाची परिस्थिती, या संकटाची परिस्थितीमध्ये आपण सोबत राहायला नाही पाहिजे का अहो जनता? बरोबर आहे, बरोबर. तो म्हणणं काय एवढं दगड तुम्ही इकडे ठेवला, एवढा दगड तुम्ही इकडे ठेवला, आणि लोक किती मदत करू राहिले कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये. आणि तुम्ही एवढ्या गोष्टीवरून भांडू राहिले. हा तो काय काका, आता तुम्ही मोठे म्हणून आम्ही तुमच्यापाशी येतो, बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. हा पण आता ही संकटाची घडी आहे, याच्यामध्ये तुम्ही दोघं सोबत राहायला पाहिजे. तुम्ही आम्हाला सगळ्याला घेऊन चाललं पाहिजे. आता तुमचा अनुभव आम्हाला काम येणार आहे ना, बरोबर आहे की नाही? तर आता हे सगळं मिटवा, बरोबर असं द्या. ते काय आहे ते मी तुमचं करून देतो सगळं. तुमचा बांधारा, तुमचं सगळं शेत काय आहे ते एवढं दगडावून काही होणार नाही काय, बरोबर आहे की नाही? तुमचं सगळं मी ठीक करून देतो, एवढं ध्यान ठेवा. तो ऐकलं ना, तो ऐकून आजपासून डायरेक्ट बांधारा कोरणं पण. नमस्कार मंडळी, आपलं चॅनल आहे टीम धडाकेबाज. मंडळी, टीम धडाकेबाज तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आला आहे धम्माल कॉमेडी आणि धडाकेबाज कॉमेडी व्हिडिओ. तर नक्की बघा समोर येणारा हा व्हिडिओ, टीम धडाकेबाज. आणि आमच्या टीम धडाकेबाज चॅनलला भरभरून सपोर्ट करा, भरभरून लाईक करा, भरभरून कमेंट करा, आणि सगळ्यात महत्वाचं टंग टंग घंटा वाजवा.